गुड मॉर्निंग गाईज, श्री स्वामी समर्थ। तर आता आम्ही जसं मागच्या ब्लॉगमध्ये बोललो की आता आम्ही चाललो आहे गावाला, तर आम्ही निघालो आहे आणि आता इथून आम्ही मुंबईवरून जाणार आहोत CST वरून। तर आता इथून अलिबागपासून ते मांडवा जेट्टीपर्यंत आम्ही बसने जाणार आहोत आणि मग तिथून बस म्हणजे जी बोटवाल्यांचीच बस असते, ती बस आम्हाला मांडवा जेट्टीपर्यंत नेते आणि जेट्टीवरून मग आम्ही बोटने जाणार आहोत आणि मग बोटवरून गेटवेपर्यंत आणि मग तिथून CST वरून आम्ही परभणीसाठी जाणार आहोत। तर आता मी निघतोय, तयारी वगैरे सगळी झालेली आहे। तर मी तुम्हाला पुढे दाखवते आम्ही कसा कसा आमचा प्रवास आहे। तर आम्ही बसमध्ये आता आलेलो आहोत आणि म्हणजे जेट्टीपर्यंत चाललोय, मांडवा जेट्टीपर्यंत बसमध्ये आता बसलोय आणि आता जेट्टीला पोहोचलो की मी तुम्हाला दाखवते बाकीचं। मी आता आलेलो आहोत मांडवा जेट्टीवर आणि इथे स्टारबक्स आहे, कॅफे आणि आता मी चाललोय। मांडवा जेट्टीवर फार लोक फिरायला येतात आणि तुम्ही बघू शकता। मी तुम्हाला व्ह्यू दाखवते, किती सुंदर व्ह्यू आहे। म्हणजे मोबाईल मध्ये माझ्या दिसत, बघू शकता ही रोरो आहे, ह्याच्यात खूप साऱ्या गाड्या जातात आणि वाव, मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून हे दाखवते। आता जिथे बोट लागतात तिथे आम्ही आलेलो आहोत आणि बोट येते, तर आम्ही त्याच्यात बसू आणि ज्या बोटमध्ये जाणार आहोत ती बोट आलेली आहे, तुम्ही बघू शकता। बोटमध्ये आलेलो आहोत आणि बोट चालू झाले, मी तुम्हाला दाखवते। बाहेर आलेलो बघा, चाललोय आम्ही इकडे मुंबई। तर मम्मी आणि मी इथे बसलोय, मम्मी हाय कर। तर आता आम्ही अर्ध्यामध्ये आलेलो आहोत, अजून 15 मिनिटं लागणार आहेत पोहोचायला। तर खूप भारी वाटतंय, मी वरच्या ह्याच्यावर आले आहे। आय थिंक ही व्ह्यू तुम्ही फोनमध्ये कॅप्चर नाही करू शकत आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही फोनमध्ये नाही कॅप्चर करू शकत आहे, पण डोळ्यात इतकं भारी वाटतंय ना, मी तुम्हाला सांगते। म्हणजे मी पहिल्यांदाच नाही आले आहे, पण खूप भारी वाटतंय, असं फ्रेश एकदम भारीच। बघा आता इथून तुम्हाला मस्तपैकी गेटवे ऑफ इंडिया दिसेल, ताज हॉटेल दिसतोय। तर आम्ही आता आलेलो आहोत, गेटवेला पोहोचलोय अलिबागवरून, बघू शकता। खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप भारी आहे। तर मी इथे फोटोज वगैरे काढते आणि फोटोज वगैरे काढून झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर सुंदर आणि जेवढं मोबाईलमध्ये छान नाही दिसत आहे ना, तेवढं ओरिजिनल एवढं सुंदर दिसतंय, असं मस्त आहे। आणि आता इथून आम्ही CSTला जाऊ आणि मग CSTवरून 1 वाजता नाही, CSTवरून 12 वाजता आमची ट्रेन आहे। तर बघू शकता आता आम्ही मुंबईचा गरम गरम वडापाव खाल्लेला आहे आणि मस्त टेस्टी होता। आता आम्ही ती बसची वाट बघतोय, CSTपर्यंत जाण्यासाठी वाट बघतोय, अजून काही बस आलेली नाही आहे। तर आम्ही ज्या बसमधून CSTपर्यंत चाललेलो आहोत त्याच्यात बसलेलो आहोत आणि आता CSTला चाललोय। CST है दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बम्बे मेरी जान। हा हा हो ही हा हा।
ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ। CST रेल्वे स्टेशनला आम्ही आलेलो आहोत. आणि आता ट्रेनमध्ये चाललो बसलेलो. तर आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. आवाज नसेल येत. आम्ही बसलोय ट्रेनमध्ये. आता निघाले CST वरून ट्रेन आणि नुसतं हवा येते. जनशताब्दी आहे जी ट्रेन आहे तिचं नाव. आणि संध्याकाळी 7 ते 8 वाजता परभणीमध्ये पोहोचते. तर रेल्वेच्या आवाजामुळे आवाजही येत नाही आहे. सध्या मी इगतपुरीमध्ये आहोत आणि रेल्वेच्या आवाजामुळे आवाज अजिबात येत नाही. म्हणून मी खूप आवाजाने डोकंसुद्धा दुखायला लागलं आणि आता कंटाळाही खूप आला आहे. तरीही चालले व्हिडिओ. आणि माझा चेहराही बघू शकता किती टॅन झाला आहे. फुल डोकं आणि खूप सगळं दुखायला लागलं आहे आता. आणि मला झोपही खूप जास्त येते. तर मी आता झोपते आणि तुम्ही माझी व्हिडिओ अशीच बघत राहा. माझा चेहरा फुल टॅन झाला आहे. तर मी माझा पूर्ण चेहरा जरा टिश्यूने पुसून घेते, जरा फ्रेश वाटेल मला. हाय, तर आता वाजलेले आहेत 6:30 आणि 6:30 बरोबर 6:30 वाजता आम्ही पोचलेलो आहोत छत्रपती संभाजी महाराज नगर बसलेलो. आणि आता खूप गर्दी आहे स्टेशनवर. जे पॅसेंजर आहेत ते उतरत आहेत आणि तिथून आम्ही जाऊ आता डायरेक्ट पुढे जाऊ. आता खूप डोकं दुखायला लागले आणि आता व्हिडिओ करायची पण इच्छा नाही आहे. पण मी व्हिडिओ करणार, तुमच्यासाठी मी व्हिडिओ करणार. फायनली बॅग वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत आणि आता आम्ही डायरेक्ट शेलूला जाणार आहोत आत्ता. त्याच्यानंतर उद्या सकाळी परभणीला जाऊ. परभणीला जायला शेलूवरून 1 तास लागतो. तर उद्या सकाळी आम्ही जाऊ. आणि आता मामाकडे चाललो पियुषच्या आणि तिथे आज राहणार आहोत. आत्ता 8 वाजलेले आहेत बरोबर आणि आम्ही पोचलेलो आहोत. तर आता तिथे जाऊ, जरा फ्रेश वगैरे होऊ. आम्ही पोहोचलो आहे शेलूमध्ये आणि ही आलेली त्याच्यातून ती चालली आहे रिटर्न. टाटा. फायनली आलो आम्ही आता मामाच्या घरी. तर फायनली आम्ही पोचलेलो आहोत मामाच्या घरी आणि मामी चहा ठेवत आहेत. मामी जरा हाय करा. हाय. आणि जेवून झोपतो मस्त. जरा खूप डोकं दुखतंय आणि आता फ्रेश वगैरे झालोय. तर चहा वगैरे घेतो आणि झोपतो. त्यांची मस्ती चालू आहे बघा. आले नाही घरी की मस्त सुरू. झोपतो आता. झोप येते. चेंज वगैरे झालंय सगळं. जेवणही झालंय. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.